शुभ सकाळ मित्रांनो. आम्ही आमचा त्र्यंबकेश्वरचा प्रवास पूर्ण करून मुंबईसाठी वापस निघालो असता रस्त्यात मिसळ खाण्याची ज्वलंत इच्छा झाली. मिसळ खाण्यासाठी म्हटलं कुठे जावं, तर आम्हाला एकच नाव लक्षात आलं. नाव होतं साधनाला पोचलो. पार्किंगमध्ये गाडी लावली तर बघतो हे समोर आंब्याचं झाड, सुंदर असे आंबे लटकलेले होते. बघून मन अतिशय विचलित झालं आणि तिथून पुढे निघालो. पार्किंगमध्ये गाडी लावली आणि साधनाच्या दिशेने आम्ही निघालो. रस्त्यात बघितले तर निरनिराळे प्राणी होते. एक विशिष्ट प्रकारचे प्राणी इथं बघायला मिळाले आम्हाला आणि अतिशय सुंदर असं ॲटमॉस्फिअर होतं. टिपिकल असं गावाकडचं ॲटमॉस्फिअर इथं तयार करण्यात आलेलं आहे. आणि समोरून अचानक मला बैलगाडी येताना दिसली. बैलगाडी बघून माझं मनच म्हणजे हे झालं की आपण पण बैलगाडीत बसलं पाहिजे. तिथून पुढे जात नाही तर आम्हाला एक उंटावरची स्वारी पण मिळाली. म्हणजे इथे बैलगाडीची मजा, उंटाची मजा सर्व घ्यायला आपण आहोत. नंतर लहान मुलांसाठी विविध असे म्हणजे खेळणे इथं ठेवलेले आहेत. हे बघून अजूनच मजा आली. नंतर मी साधनाच्या मुख्य दालनाकडे प्रवेश केला असता बघितलं की हे त्यांनी एक नवीन हॉल तयार केला होता, पण दिवसा तिथे अजून एंट्री चालू केलेली नव्हती. तिथलं थोडंसं शूट केल्यानंतर मी बसलो आणि खूपच छान असं घरगुती गावाकडचं वातावरण इथे क्रिएट करण्यात आलं. आणि हा दुसरा हॉल होता जिथे सिटिंग चालू होती. मस्तपैकी खूप वेटिंग होती मित्रांनो, खूप साधनामध्ये खूप वेटिंग होती. मी पण बसलो, वेट करत होतो की कोणी येईल आणि माझी ऑर्डर घेईल. तेवढ्यात एक व्यक्ती आला, त्यांनी माझी ऑर्डर घेतली आणि म्हटलं चल बाबा, आय लव्ह साधना, पटकन काहीतरी येऊ दे. म्हणून वेटिंग करत वेटिंग शेवटी संपली आणि माझी आवडती अशी सगळ्यात पहिले मी ऑर्डर केली ती सोलकढीची. सोलकढी मला आली आणि सोलकढी बघून तर माझं मनच कंट्रोल होत नाही. आणि साधनाने एक पाण्याची बॉटल पण त्यांच्या नावाची ब्रँडिंगसुद्धा केली. तर सगळ्यात पहिले मी सोलकढीचा मस्तपैकी आस्वाद घेतला. नंतर आस्वाद घेतच असताना आपली मिसळ आली मित्रांनो. बघू शकता पापडाची साईज बघा, कसा पापड आहे मस्तपैकी. आणि पाव पण इथले खूप मोठे आहेत. 2 पाव खाल्ले तर माणसाचं पोट भरून जातं. तर मला पहिले सुरुवातीला पापड, पाव आणि कांदा लिंबू इथला जो आहे तो आला. दही पण आली त्याच्यासोबत. आणि नंतर मग पाठीमागून एक व्यक्ती मिसळ घेऊन आला. मिसळ तर अप्रतिमच होती आणि अप्रतिम अशी मिसळ खाऊन इतकी मजा आली का विचारूच नका. तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या साधना मिसळला. फार जुनी मिसळ आहे. मी इयत्ता 4वी-5वीत असतानापासून ही मिसळ खातो आहे. म्हणजे 89-90 सालापासून ही मिसळ खातो. त्याची टेस्ट अजून जशी आहे तशीच आहे. ही पहिले आमच्या जुन्या नाशकात होती, ती रामशेठची मिसळ म्हणून फेमस होती. आता ही साधना नावाने फेमस झाली. तर अवश्य एकदा भेट द्या साधना मिसळला.